नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं CDP क्लास नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण TET परीक्षेचा अभ्यासक्रम हा डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त TET परीक्षेचा आराखडा बघितला होता। चला तर मग सुरू करूया। तर पहा, पेपर 1 हा इयत्ता 1 ते 5वी प्राथमिक स्तरासाठी असतो। त्याच्यामध्ये भाषा 1 व भाषा 2 असे घटक असतात। तर भाषा 1 म्हणजे काय, तर जे मराठी मीडियममधले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी मराठीमधून DED केलेलं आहे त्यांची भाषा 1 ही मराठी असणार आहे, आणि ज्यांनी इंग्रजी मीडियममधून DED केलेलं आहे त्यांची भाषा 1 ही इंग्रजी असणार आहे। तसेच जे उर्दू मीडियमचे विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी उर्दूमधून DED केलेलं आहे त्यांची भाषा 1 ही उर्दू असणार आहे। तसेच बाकी पण पुढे बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी। नंतर भाषा 2, तर भाषा 2 ही इंग्रजी, पण कोणाची, ज्यांचं मीडियम हे मराठी असणार आहे। मराठी मीडियम मुलांची भाषा 2 ही इंग्रजी असणार आहे, आणि इंग्रजी मीडियम मुलांची भाषा 2 ही मराठी असणार आहे। तसेच उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा 2 ही मराठी किंवा इंग्रजी असणार आहे। इयत्ता 1 व 5वीला असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील। म्हणजे या परीक्षेला आपल्याला पाठ्यक्रम कोणता राहील, तर इयत्ता 1 ते 5वीचे पुस्तकं आपल्याला वाचावे लागतील। तिसरा घटक आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। तर यामध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील किंवा मग कोणत्या घटकांवर आधारित प्रश्न येतील त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये त्यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल। तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित या प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील। म्हणजे जो DEDचा अभ्यासक्रम आहे तुमचा, त्याच्यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळतील। त्याच्यानंतर गणित बघूया। गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील। गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1 ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल। म्हणजे तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास करायचा आहे तर इयत्ता 1 ते 5वीला जो गणिताचा सिलेबस असतो तो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। परंतु बऱ्याच वेळा परीक्षेला आपल्याला थोडी जास्त काठिण्य पातळीसुद्धा बघायला मिळू शकते, त्याच्यामुळे आपण आपल्या तयारीमध्ये असूया। आपल्या चॅनलवरती आपण गणिताचे पूर्ण लेक्चर घेणार आहोत, आणि मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका TETच्या आहेत त्यासुद्धा आपण सोडवणार आहोत। त्याच्यात आलेले सर्व परिसर अभ्यास, मराठी, इंग्रजी आणि गणिताचे विशेष म्हणजे आपण त्यांचासुद्धा सराव करून घेणार आहोत। परिसर अभ्यासमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने ते या ठिकाणी दिलेलं आहे। परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील। परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता 1 ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल। मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 इयत्ता 1 व इयत्ता 2ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही। परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे। इयत्ता 3 ते इयत्ता 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील। काठिण्य पातळी कोणती असणार आहे, तर वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1 ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर
माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. परिसर अभ्यासाच्या दृष्टीने आपण ज्या इयत्ता 4थी ते 10वीपर्यंतचा जो आपला पाठ्यक्रम आहे त्याच्या काही नोट्स मी काढलेल्या आहे आणि त्याच्यातूनच मी 2 वेळेस TETची परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे. तर त्या नोट्सचा फायदा घेऊन आपण आपल्या क्लासवरती त्यांचे लेक्चर घेणार आहोत. ते सुद्धा आपण नक्की बघावे. तर संदर्भ काय या ठिकाणी दिलेला आहे पुढे, की ह्या परीक्षेसाठी आपण कोणते कोणते पुस्तकं वाचावायचे आहेत, कोणते कोणते घटक अभ्यासावायचे आहेत ते शासनाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचा, म्हणजे साधारणतः आपण 3री किंवा मग 4थीपासून ते 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम अभ्यासावायचा आहे. प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे आपला D.EDचा संपूर्ण सिलेबस, खास करून आपल्याला मूल्यमापन, मानसशास्त्र या विषयांवरती किंवा मग अध्यापन पद्धती या विषयांवरती संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 10वीची संबंधित पाठ्यपुस्तके. म्हणजेच आपल्याला इयत्ता 1ली ते 10वीची ज्या म्हणजे इतिहास असेल तर इतिहासाची इयत्ता 1ली ते 10वी, भूगोल असेल तर भूगोलाची इयत्ता 1ली ते 10वी असे इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र या सर्व विषयांच्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पेपर 2ची माहिती घेऊया. याच्यामध्ये सुद्धा भाषा 1 व भाषा 2 हा सिलेबस आहेच. हे आपण वरती समजून घेतलं आहे. म्हणजे भाषा 1 मराठी ही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची असेल आणि इंग्रजी मीडियमच्या विद्यार्थ्यांची भाषा 1 ही इंग्रजी असणार आहे. तसेच उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांची भाषा 1 ही उर्दू असणार आहे. त्याच्यानंतर भाषा 2 ही इंग्रजी असणार, मराठी असणार किंवा मराठी किंवा इंग्रजी असणार. 6वी ते 8वीमध्ये या पेपर 2साठी आपल्याला बालमानसशास्त्रामध्ये कोणते कोणते घटक अभ्यासावयाचे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. पेपर 1मध्ये हे 6 ते 11 वर्ष वयोगट दिलेला होता आणि 6 ते 8साठी पेपर 2मध्ये वयोगट 11 ते 14 वर्ष दिलेला आहे. ही गोष्ट आपण बारकाईने लक्षात घ्यायची आहे. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित B.ED अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे 6 ते 8साठी म्हणजे पेपर 2साठी आपल्याला B.EDचा अभ्यासक्रमसुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पेपर 2मध्ये जो 4था भाग येतो तो गणित आणि विज्ञान विषय गटाचा येतो. जर तुम्ही गणित आणि विज्ञान विषय निवडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 गुण असतील. त्या 60 पैकी 30 गुण गणितासाठी असतील आणि 30 गुण विज्ञानासाठी असतील. या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा अभ्यासक्रम लागू राहील. म्हणजे आपल्याला पेपर 2साठी 6वी ते 8वी या इयत्तेचे पाठ्यक्रम अभ्यासावयाचे आहेत. त्याच्यानंतर 4B
तुम्ही जर गणित न निवडता सामाजिक शास्त्र विषय गट निवडला असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्रासाठी 60 गुणांचे 60 प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय, अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी कशी असणार आहे? तर वरील सर्व विषयाच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. म्हणजे पेपर 1मध्ये आपल्याला परिसर अभ्यास हा जो घटक होता त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करावायचा होता. आणि पेपर 2मध्ये हा सामाजिक शास्त्र विषय गट यामध्ये सुद्धा आपल्याला तोच अभ्यास करावायचा आहे, परंतु काठिण्य पातळी थोडी जास्त राहणार आहे. मग याच्यासाठी आपण कोणते कोणते पुस्तकं वाचावायचे आहेत? तर तेच प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे BEdचा अभ्यासक्रम 6वी ते 8वीसाठी. कारण आपल्याला मानसशास्त्र याच्यामध्ये जे प्रश्न येतील ते BEdच्या अभ्यासक्रमातून जास्त बघायला मिळतील. त्याच्यानंतर संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित 1ली ते 12वीपर्यंतची पुस्तके. आता पेपर 1साठी तुम्हाला 10वीपर्यंतची पुस्तके वाचायची होती, परंतु पेपर 2साठी तुम्हाला 12वीपर्यंतची पुस्तके वाचायची आहेत. त्याच्यानंतर BEdचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आहेच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये संपूर्ण TET परीक्षेविषयी आणि अभ्यासक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. याच्यानंतर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.